ठाणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागानं दमण निर्मित मद्यसाठा जप्त केलाय। दमणमधून चोरट्या मार्गानं हा मद्यसाठा भाईंदर इथे विक्रीसाठी आणण्यात येत होता। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 4,02,520 रुपयांचा हा साठा जप्त केलाय। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट मद्य आणि मद्याच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर आहे। अशा प्रकारच्या मद्यावर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून खबऱ्यांचं नेटवर्क मजबूत करण्यात आलंय। त्यानुसार भाईंदर परिसरात दमण निर्मित बनावट विदेशी मद्य येणार असल्याची माहिती खबरीमार्फत मिळाली। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर शिंदे यांनी अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला। भाईंदर इथे एका 4 चाकी वाहनाची तपासणी केली असता 336 दमण निर्मित आणि महाराष्ट्रात बंदी असलेल्या बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या। 4,02,520 रुपयांच्या या मालासह अधिकाऱ्यांनी अमोल परमार आणि अखिलेश चौहान या चौघांना अटक केली। बनावट विदेशी मद्याची वाहतूक करण्याकरता वापरलेले वाहन देखील जप्त केले। अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। याबाबतचा अधिक तपास उपनिरीक्षक रत्नाकर शिंदे करत असल्याचं अधीक्षक तांबे यांनी सांगितलं।